गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सावरिया फ्युचर वर्क्स लिमिटेड म्हणून इथे एक गोडाऊनमध्ये ऑपरेट करत होती नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत। आम्हाला माहिती मिळाली की मुदतबाह्य झालेले जेवढे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे मुदतबाह्य झालेले स्टिकर्स काढून त्याच्यावर नवीन प्राइस टॅग लावून 2026ची एक्सपायरी दाखवून काही प्रोडक्ट हे विकले जात आहेत म्हणून अशी माहिती मिळाल्यावरनं आम्ही इमिडिएटली टीम रवाना केली तिथं आणि तिथल्या रेड केली असता आम्हाला तिथं जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचा माल मिळालेला आहे, ज्यात चांगल्या चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत, ज्यात साबण आहेत, शॅम्पू आहेत, त्याचप्रमाणे खाण्याचे प्रोडक्टही आहेत, जॅम आहे, बूस्ट नावाचं जे लहान मुलं ड्रिंक पितात ते आहे। तर या सगळ्यांची मिळून जवळजवळ 1.25 कोटीचा माल आम्ही जप्त केलेला आहे। हा सर्व मुदतबाह्य माल आहे। 3 महिने 6 महिने एवढा एक्सपायर झालेला माल त्यांनी तिथं जमा करून ठेवला होता आणि त्याच्यावर स्टिकर लावायचे काम चालू होते, जेणेकरून त्याची एक्सपायरी डेट अजून 2 वर्षांनी वाढवली होती त्यांनी। त्यामुळे हा सर्व माल आम्ही जप्त केलेला आहे। तिथं आम्हाला अजून भरपूर स्टिकर्सही मिळालेत की जे त्यांनी अजून काही प्रोडक्ट आणण्यासाठी केलेले आहेत। यात आरोपींना आम्ही नोटीस दिलेली आहे। ते हजर झाल्यावर त्यांना अटक करून त्यांच्याकडून उर्वरित माहिती घेऊ, त्यांनी हा माल कोणाकोणाला विकलेला आहे आणि हा जप्त एक्सपायर झालेला माल त्यांनी कोणाकोणाकडून आणलेला आहे। सर, या पद्धतीने भिवंडी शहरातील असंख्य स्लम विभागांमधून मुदतबाह्य जे साहित्य विक्रीची दुकानं सुद्धा सुरू आहेत, त्या बाबतीत पोलीस प्रशासन भविष्यात काय पावलं उचलणार आहे? त्या बाबतीत मी जनतेला हे आवाहन करू इच्छितो की आपल्या हद्दीत जर अशी दुकानं असतील की जिथं मुदतबाह्य किंवा कालबाह्य झालेला कोणी माल विकत असेल तर या बाबतीत इमिडिएटली आम्हाला कळवावं, आमच्याकडून योग्य ती कारवाई केली जाईल।